कसं काय मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं स्पायडर कॅरियरच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आपण पोचलेलो आहोत व्लॉग 4 पर्यंत. आणि जसं मी सांगितलं होतं की हा व्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण की आता येते गणेश चतुर्थी आणि 2-3 दिवस राहिलेत गणेश चतुर्थीला. आपल्या शेजारी जे सिद्धेश बांदेकर राहतात त्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होतं दरवर्षी. खूप वर्षापासून ते गणपती बाप्पा बसवतात. सो दरवर्षीसारखं आपण यावर्षी सुद्धा त्यांच्या घरी जाणार आहोत मदतीला. सिद्धेशच्या डोक्यामध्ये काय आयडिया आहे ते बघूया आणि लवकरात लवकर ते डेकोरेशनला लावूया. सो चला त्याच्याकडे जाऊन मी तुम्हाला पुढची अपडेट देतो. लेट्स गो. टेबल वगैरे लावलेला आहे. भाई मला एक शॉर्टमध्ये सांग की तुझा काय डोक्यात विचार काय काय करायचं आहे. आणि हॅलो गाईज, आपण तिकडे दिसतोय समोर. सो तुझ्या डोक्यात विचार काय ते सांग आणि काय काय आहे आपलं सामान ते सांग. सध्या आता आपण यूज करणार आपण प्लास्टिकचे फ्लॉवर यूज करणार आहे. आपण थर्मोकोल वगैरे यूज नाही करत, बंद केलं थर्मोकोल यूज करणं. आणि बघूया जसं हे प्लास्टिकचे फ्लॉवर्स आहेत का? हा हा. आणि हे सगळं कधी कुठून घेऊन आलेलं? हे लास्ट इयर घेतलेले मी बॉम्बेवर. ते बॉम्बेवरच आलेले लास्ट इयर. यावेळेस पण थोडेसे पर्चेसिंग केले न्यू, कारण कमी पडले. थोडं वाटत होतं की नवीन काही फ्लॉवर्स आलेले मार्केटमध्ये नवीन घेऊन आले. ओके चलो मग आता इथे डेकोरेशनचा काय तुझ्या डोक्यात आहे, कसं करायचंय? प्लॅन तर आहे इकडनं एक आपण अशी लाठी जी आपण पट्टी आणलेली आहे ती पण अशी ओपन उभी करणार इकडे अशी क्रॉस मध्ये, आणि इकडनं एक अशी आपण क्रॉस मध्ये उभी करणार आहे. ओके ठीक आहे, चला बघूया काय होतंय, कसं आपण करतो त्याला. सो घेतलेले आहेत आपण हार्डवेअरच्या दुकानातून काही स्क्रू आणि टाय क्लिप्स वगैरे घ्यायचे होते. हो होऊन जाईल ना, आज होऊन जाईल आपलं. आज फ्रेमिंग वगैरे आपण जे आहे ते करून घेणारच आहे. आपण करून लेट फास्ट करून टाकायचंय, कारण आता उरलेले फक्त 2च दिवस आहेत. 2 दिवसात सगळं संपवायचं आहे. त्याच्यामुळे जितकं करता येईल तेवढं आपण आज वाइंड अप करायचंय. सो मला खूप वर्षापासून तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा बाप्पा येणार असतात, ठीक आहे, तू डेकोरेशनला आपण वर्षभर आपल्या कामांमध्ये असतो, बिझी असतो, आपल्या काही ना काही टेन्शन्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही गेल्या किती वर्षापासून बाप्पा बसवताय? आता जवळजवळ त्याला 50-60 वर्ष झाली असते. अच्छा, म्हणजे तुम्ही पूर्ण फॅमिली खूप अगोदरपासून? आमच्यात तिसरी पिढी आहे. अच्छा. आणि जसं मी सांगितलं की जसं वर्षभर आपण खूप कामामध्ये बिझी असतो आणि सगळ्या गोष्टी असतात, तर जेव्हा बाप्पा येण्याचे जे 2 दिवस असतात, जेव्हा तो डेकोरेशन सुरू करायला जातो, तेव्हा तुझ्या मनात काय असतं, म्हणजे एक काय फिलिंग काय असते? फिलिंग कसं असतंय बघ, म्हणजे बोलायला गेलो ना तर कधी प्लॅन नाही करत मी कुठली गोष्ट. हार्डली 2 ते 3 दिवसात मी प्लॅन करतो की आपल्याला काय डेकोरेशन करायचं आहे. त्याच्यानंतर जे एक्झिक्यूट होतो ऑटोमॅटिकली होतो. म्हणजे असं वाटतं ना की अरे काहीच झालं नाही, म्हणजे उरलेला 1 दिवस असतो आपल्याकडे, अरे 1 दिवसात काय करू. पण काय म्हणजे बाप्पाची कमाल आहे ते, त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री सगळं सेटअप पूर्ण रेडी होऊन जातो, पूर्ण डेकोरेशन होऊन जातो. राहिलेलं फक्त कधीतरी चुकून लाइटिंग, आपण बोलतो ना की हॅलोजन लावूया, हे लावूया, ते लावूया, ते फक्त राहतं. बाकी ऑलमोस्ट म्हणजे एक्स्ट्रा ज्या गोष्टी आपण प्लॅन करतो त्या राहून जातात, पण मग जे बाप्पांसाठी जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी रेडी होऊन जातात. पहिले आता तर मी 2-3 दिवस अगोदर चालू करतो. पहिले तर म्हणजे उद्या गणपती आदल्या दिवशी रात्री चालू डेकोरेशन कामामुळे आता होते. सो बघूया, आपण जाऊया आता याच्या घरी आणि जे काही डेकोरेशनचं सामान आहे आपण आणलेलं आहे, सगळं जमा केलेलं आहे, ते आता एक एक्झिक्यूट करायला सुरू करूया. चलो लेट्स गो. आता आम्ही जस्ट चाललेलो आणि इथे आम्हाला ही गोष्ट दिसली आहे. असं ऍक्सिडेंट झालंय की काय विषयच नाही, म्हणजे उभ्या मध्ये गाडी ठोकली बाई त्यांनी. घुसवले. अरे बघ, पुढं पण ठोकली, मागे पण ठोकली. अशी कशी गाडी ठोकू शकतो भाई? अरे मला वाटतं ते अनकंट्रोल झाली. अरे ह्याची गाडीचा टायर बस झालंय ते. अच्छा, याच्या गाडीचा टायर बस झाल्यामुळे तो विषय झालाय. ओके, तुम्हाला दिसत असेल मागे. नेवर माइंड भाई. सामान सामने का कैमरा, तू पीछे से हाथ दिखा रहा. वाह रे. चलो सीधेच्या घरी जाऊया आणि बघूया आता काय काय करायचं आपल्याला. भाई आता लाकूड बिकूड कापायचं पण घरच्या घरीच, काही विषयच नाही. मल्टीटास्किंग बोलतो. अहो बघताय ना काय करतायत तुमचे हे. चांगलं आहे. परी काका छान करताय ना. काका ठेवायचं कट करायचं? कट कर.
कचरा कुठं उडतोय? बघ आता कुठं उडत. फायनली कटिंग हो गया है. अरे तेवढं चालेल रे, तेवढं मापात घेते तुमची. आता तर चालेलच भाई, आता थोडी काय करू शकतो. सब रिकॉर्ड हो रहा है. बोलत पण सगळा शॉर्ट पडतोय. इथं लावला पाहिजे प्लग होता. आधी सेकंड जायला काय एवढा टाइम लागतो? हा भाई सेकंड, तू काय प्रॉब्लेम आहे सेकंडशी तुला? हा एवढं तर झालेलं आहे. कसं वाटतं तुला भार्गवी? छान वाटतं. डिझाईन वाईज त्यासाठी खूप मेहनत घेतली. नाही, खूप मेहनत तर लोकांनी बघितली. आणि आता एक समोर एक फ्रेम येईल ना सिद्धेश? समोर एक आहे ना, सेम आहे अशीच. ती फुल फुलवाली आहे. हां, मी काय बोलतो, एवढी मेहनत केली आहे, सो मी म्हणतो एवढी मेहनत केली आहे, एक एक आईस्क्रीम तर बनते ना बाबा. येऊया ना, खरंच नेतोय. नेऊया ना. मालिक आईस्क्रीमला घेऊन जात आहेत. हो. चला चला जाऊया. चला पाकिट घ्या, पाकिट. बाबा नॅचरल्सला नेतोय, नॅचरल्सला नेतोय. सपनाच्या देखा. मग कुठं काय आरती डेअरी? 10 वाली कॅन्डी. मालिक चल 10 वाली तर 10 वाली. चलो, सिद्धेश बोलत होता एक आईस्क्रीम घ्यायची. आम्ही आलो कृष्णा डेअरीमध्ये. एक आईस्क्रीमच्या बदली 2 आईस्क्रीम घेतल्यात, एक चॉकलेट एक मावा रबडी. तर त्यांनी काय घेतलं काय माहिती. तू काय घेतलंय? आणि तू काय घेतलंय? आपण डबल घेऊन टाकला डायरेक्ट. फूल सितारे चांद और खुशबू ये तो सारे नजारे, ताजा ताजा कई खुली है हम उसके दीवाने हो. तिने मग कसा हात वरती घेतला. रात्रीचे 1:30 वाजले. 1:30 आणि आम्ही काय करतोय? गुड मॉर्निंग मित्रांनो. आलेली आहे ती सकाळ ज्याची आपण सगळे खूप आतुरतेने वाट बघत होतो. आज आहे गणेश चतुर्थी आणि आपण आता चालू आहोत बांदेकर यांच्या घरच्या गणपतींना आणायला. आता आपण चालू आहोत उलव्याला. टेम्पोची वाट बघतोय. टेम्पोनी आपण सिद्धेश बांदेकर आणि आम्ही चाललो आहे आता गणपती बाप्पांना आणायला. तिकडे जाऊन मी तुम्हाला कारखाना पण दाखवेल निखिल भाऊंचा आणि घरी येऊन काय पूजा होते, कशी आरती वगैरे, ते सगळं एकदम व्यवस्थित दाखवेल. सो चला जाऊया उलव्याला. मला माणूस बोलेला टेम्पो मागवला, आपण पुढे बसून जाणार आहे. त्यांनी स्कॅम केला माझ्यासोबत. हा पण मागे बसला आणि मी मला पण मागे बसवला. हे बघा इथून ओपन व्ह्यू डायरेक्ट. अरे मागून सुट्ट्याला मस्त वाटतं रे, म्हणून मागे घेतलं. चला गणपती बाप्पांचा विषय म्हणून काय बोलत नाही मी, बाकी सगळं ओके.
चलो आता जाऊया डायरेक्ट तिकडे. अरे बाबा 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 कुठे बघतो ब्लॉक हे काय हेच ते आपले निखिल भाऊ ज्यांच्याबद्दल मी बोलत होतो. सो निखिलदादाचं काम पहिल्यापासून खूप छान आहे, कारण की आम्ही सगळे गणपती पहिले निखिलदादाकडूनच घ्यायचो. उलव्याला याचं दुकान आहे, तर किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तो स्वतः सगळे करतो. सगळे ढाच्यांपासून सगळ्या गोष्टी तो स्वतः करतो. याचं काम खूप छान असल्यामुळे आम्ही इथेच येतो नेहमी. सो सिद्धेश्वरांची मूर्ती येईपर्यंत आम्ही थांबलेलो आणि अचानक माझी नजर या मूर्तीकडे गेली. ही मूर्ती इतकी सुंदर आहे, मी तुम्हाला आता पूर्ण कॅमेरामध्ये दाखवू नाही शकत, पण इतकी सुंदर तिचे आखणीपासून सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर प्रकारे केलेल्या आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया हे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आम्ही येतो गाडी फिरून आरामात फिरू. अक्षता बाय फिरून आरामात. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मोरया. सो झालेली आहे आपल्या गणपती बाप्पांची स्थापना आणि खूप छान पद्धतीने सगळ्या सजावट आपली झालेली आहे. जसं तुम्ही मागे बघितलंच असेल की खूप मेहनतीने आम्ही वेगळे काहीतरी आयडिया करून हा पूर्ण जो डिझाईन होता, जो शेप होता, तो सिद्धेश याची आयडिया होती आणि खूप मनापासून तयारी केली आणि पप्पांना पण ही आवडलं असेल हीच आमची अपेक्षा. तर तुम्हाला पण जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून या प्रकारचे व्लॉग्स हवेत का. आणि उद्याचा जो व्लॉग येणार असेल तो अजून खूप खास आहे, कारण की पूर्ण किल्ल्यामध्ये जे सगळे गणपती ठेवतात आणि सगळ्यांच्या घरी जाऊन आपण त्यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहे. सो तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप लविंग. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय.